अजून एक सेल बघूया ज्याचं नाव आहे फ्युएल सेल. आणि फ्युएल सेल बद्दल पहिल्यांदा माहिती घेऊया की फ्युएल सेलमध्ये आपल्याला इतर गॅल्व्हॅनिक सेलपेक्षा काही वेगळ्या गोष्टी ऑब्झर्व होतात का. इतर गॅल्व्हॅनिक सेल प्रमाणे हा वर्क होतो, पण तरी सुद्धा याच्यात काही प्रमाणात वेगळेपणा आहे. तो काय आहे ते बघूया. फ्युएल म्हटलं की लक्षात घ्या, फ्युएल म्हटलं की कंबशन आलं. म्हणजे कुठली फ्युएल जेव्हा आपण बर्न करतो त्यावेळेस आपण त्या फ्युएलचं कंबशन करतो आणि त्या कंबशनच्या दरम्यान जी एनर्जी मिळते ती आपण युटिलाइज करतो. इथे फ्युएलचा वापर सेलमध्ये होणार आहे म्हणून आपण त्याला फ्युएल सेल म्हटलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली कंबशन होणार आहे. म्हणून फ्युएल सेलचं जे बेसिक फंक्शनिंग आहे ते फंक्शनिंग काय तर कंबशन ऑफ रिएक्टंट्स रिएक्शन कंबशन रिएक्शन होणार आहेत फ्युएलच्या फ्युएल सेलमध्ये. दीज आर रेडॉक्स टाईप. आणि या सगळ्या कंबशन रिएक्शन ते रेडॉक्स टाईप असतात म्हणजे. आणि या रेडॉक्स रिएक्शन ज्या कंबशन रिएक्शन आहेत ज्या फ्युएल सेलच्या केसमध्ये घडणार आहेत त्या वापरल्या जाऊ शकतात इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला. म्हणजे फ्युएल सेलला बर्न करणे म्हणजे त्याचं कंबशन फ्युएल सेलला बर्न करणे म्हणजे फ्युएलला बर्न करणे म्हणजे त्याचं कंबशन करणे. आणि या कंबशन दरम्यान ज्या काही रेडॉक्स रिएक्शन घडणार आहेत त्या रेडॉक्स रिएक्शनच्या दरम्यान ज्या रेडॉक्स रिएक्शनच्या दरम्यान जी काही एनर्जी रिलीज होणार आहे ती आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला वापरणार आहोत. हा पहिला मुद्दा. इतर गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आणि फ्युएल सेलमध्ये काय डिफरन्स आहे तर रिएक्टंट्स आर नॉट प्लेस्ड विदिन द सेल. इतर सेलमध्ये आपण रिएक्टंट्स एका कंटेनरमध्ये ठेवतो. काही केसमध्ये म्हणजे सर्वच्या सर्व केसमध्ये ते कन्झ्युम होतात. काही केसमध्ये ते कन्झ्युम होतात आणि आपल्याला ते परत मिळवता येत नाहीत, त्यांना आपण प्रायमरी व्होल्टाइक सेल म्हणतो. काही केसमध्ये कन्झ्युम झालेले कंपोनंट आपण परत मिळवतो रिव्हर्सिफिकेशननी रिचार्जिंगनी, त्यांना आपण सेकंडरी व्होल्टाइक सेल म्हणतो. इथे कंटेनरमध्ये आपण रिएक्टंट्स प्लेस करणार नाही आहेत तर ते कंटिन्यू सप्लाय करणार आहोत. म्हणजे इथे रिएक्टंट जे आपण वापरणार आहोत ते एका कंटेनरमध्ये पॅक न करता वी आर गोइंग टू कंटिन्युअसली सप्लाय द रिएक्टंट्स इन केस ऑफ फ्युएल सेल. म्हणजे रिएक्टंट्स आर नॉट प्लेस्ड विदिन द सेल, दे आर कंटिन्युअसली सप्लाइड टू द इलेक्ट्रोड्स फ्रॉम ए रिझर्वायर. या सेलमध्ये एक जो रिएक्टंट असतो तो फ्युएल म्हणून ऍक्ट होतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन किंवा मिथेनॉल. आणि दुसरा जो रिएक्टंट असतो तो ऑक्सिजन असतो जो ऑक्सिडंट म्हणून ऍक्ट होणार आहे आता, जो कंबशन कॅरी करणार आहे या फ्युएलचं. हे जे मी बोललो हे एक प्रकारच्या फ्युएल सेलसाठी लागणाऱ्या रिएक्टंट बद्दल बोललो, एक प्रकारचे एक्झाम्पल होतं. परत एकदा चर्चा करूया. फ्युएल सेल हे व्होल्टाइक सेल पेक्षा वेगळेपणा दाखवतात, पण त्यांचं जे फंक्शनिंग आहे फ्युएल सेलचं ते कंबशन रिएक्शन दरम्यान जी एनर्जी रिलीज होणार आहे ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरली जाणार आहे. कंबशन रिएक्शन ही सुद्धा रिएक्शनच आहे आणि इथे सुद्धा केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठीच वापरलं जाणार आहे. आणि म्हणून तर तो एक सेल आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून तर तो व्होल्टाइक सेल आहे. पण इतर व्होल्टाइक सेलमध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे, तो फरक आपण नंतर बघूच. पण तत्पूर्वी याचं जे बेसिक फंक्शनिंग आहे फ्युएल सेलचं ते कंबशन रिएक्शन आहे. आणि कंबशन रिएक्शन आहे रेडॉक्स रिएक्शन आहे.
आणि रेडॉक्स रिॲक्शन या व्होल्टाईक सेलच्या किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेलचं बेसिस आहे. त्यामुळे कंबस्चन रिॲक्शन जे रेडॉक्स टाईप आहेत त्यांच्या साहाय्याने आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहोत. कोणाच्या केसमध्ये फ्युएल सेलच्या. फ्युएल सेल इतर सेलपेक्षा काय डिफरन्स दाखवतो तर इतर सेल व्होल्टाईक सेलच्या केसमध्ये आपण एका कंटेनरमध्ये आपले रिॲक्टंट प्लेस केलेले असतात. इथे आपण रिॲक्टंट प्लेस करणार नाही आहे, तर रिॲक्टंट जे आहेत ते कंटिन्युअसली सप्लाय केले जातील इलेक्ट्रोडला कंटिन्युअसली रिझर्वायरमधून. त्याचबरोबर आपण जे उदाहरण बघतोय त्याच्यामध्ये मी सांगितले की एक रिॲक्टंट जो आहे तो फ्युएल म्हणून ॲक्ट होणार आहे, ज्याचं आपल्याला कंबस्शन कॅरी करायचं आहे. कोण फ्युएल म्हणून ॲक्ट होऊ शकतं तर मी सांगितलं हायड्रोजन किंवा मिथेनॉल सारखे लोक आहेत जे फ्युएल म्हणून ॲक्ट होऊ शकतात. दुसरा जो रिॲक्टंट असणार आहे तो ऑक्सिडंट असणार आहे, जो आपल्या केसमध्ये ऑक्सिजन आहे. आय होप सो सगळ्यांना फ्युएल सेलची इंट्रोडक्शन कळली असेल. आता आपल्याला तो फ्युएल सेल बघायचा आहे ज्याचा आपल्या सिलेबसमध्ये अभ्यास आहे. चला तो बघूया. फ्युएल सेलचा अभ्यास करूया. इंट्रोडक्शन तर केली आहे मी, आता कन्स्ट्रक्शन बघूया. परत एकदा डायग्रॅम फार महत्त्वाची आहे, पेपरला फक्त डायग्रॅमसुद्धा येऊ शकते. आणि मी सांगितले ज्याला डायग्रॅम ड्रॉ करता आली किंवा ज्याने डायग्रॅमचा अभ्यास केला त्याला कन्स्ट्रक्शन लिहिता आलं. आपण जो फ्युएल सेल बघणार आहे त्याचं नाव आहे हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. परत एकदा ऐका, आपण जो फ्युएल सेल बघणार आहे त्याचं नाव आहे हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. परत एकदा ऐका, आपण जो फ्युएल सेल बघणार आहे त्याचं नाव आहे हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल, H2O2 फ्युएल सेल. त्याच्यामध्ये जो हायड्रोजन गॅस आहे इट इज गोइंग टू ॲक्ट ॲज फ्युएल आणि जो ऑक्सिजन गॅस आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन गॅस जो आहे तो या हायड्रोजन गॅसचं कंबशन करणार आहे आणि त्या कंबशन दरम्यान जी एनर्जी बाहेर पडणार आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी वापरली जाणार आहे. इलेक्ट्रोलाइट जे वापरलं जाणार आहे ते हॉट ॲक्वियस सोल्युशन ऑफ KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं. परत एकदा ऐका, आपण जो फ्युएल सेल बघणार आहोत त्याचं नाव आहे हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल, H2O2 फ्युएल सेल. त्याच्यामध्ये जे फ्युएल म्हणून ॲक्ट होणार आहे तो आहे हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस फ्युएल म्हणून ॲक्ट होणार आहे, तो फ्युएल म्हणून ॲक्ट होणार आहे म्हणजे त्याचं कंबशन होणार आहे. त्याचं कंबशन होणार आहे म्हटल्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंटची गरज आहे आणि तो ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे तर ऑक्सिजन गॅस आहे. आणि इलेक्ट्रोलाइट जे वापरलं जाणार आहे ते हॉट ॲक्वियस सोल्युशन ऑफ KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं हॉट ॲक्वियस सोल्युशन आहे जे इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलं जाणार आहे. आता मी जे बोललो ते इथे लिहिलं आहे की एनर्जी ऑफ कंबस्शन ऑफ हायड्रोजन इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हायड्रोजन हा फ्युएल आहे, त्याचं कंबस्शन ऑक्सिजन करणार आहे आणि त्या दरम्यान जी एनर्जी बाहेर पडणार आहे ती एनर्जी वापरली जाणार आहे. कशासाठी? ती एनर्जी वापरली जाणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी. हा मुद्दा लक्षात घ्या. परत मी तेच बोलते, पाठवायला पाहिजे. म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल H2O2 फ्युएल सेलमध्ये जो फ्युएल आहे तो हायड्रोजन गॅस आहे, त्याचं कंबशन करायचे, त्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंटची गरज आहे आणि तो ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिजन आहे आणि तो ऑक्सिजन हायड्रोजनचं कंबशन करणार आहे. आणि त्या कंबशनच्या दरम्यान जी एनर्जी रिलीज होणार आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणून हॉट ॲक्वियस सोल्युशन ऑफ KOH ची निवड करण्यात आलेली. चित्र बघा. चित्रामध्ये तुम्हाला दिसेल एक कंटेनर घेतलं आणि त्या कंटेनरमध्ये हे जे दिसतात ते तुम्हाला हे दोन आहेत पोरस कार्बन रॉड विथ फाईनली डिवायडेड प्लॅटिनम. प्लॅटिनम का घेतलं एक लक्षात घ्या. जेव्हा आपण रिडक्शनच्या रिॲक्शन बघितल्या ना त्यावेळेस आपण गॅस वापरला होता, अल्किनचे रिडक्शन केलं होतं, आठवत असेल सगळ्यांना. अल्काईनचे रिडक्शन केलं होतं त्यावेळेस गॅस वापरला होता आणि तो गॅस ॲडझॉर्ब व्हावा. ॲडझॉर्प्शन लेसनमध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख केला होता की तो गॅस ॲडझॉर्ब व्हावा म्हणून आपण प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रेनी निकेल सारखे कॅटॅलिस्ट वापरत होतो. आता लक्षात घ्या, गॅसला आपल्याला युटिलाइज करायचा आहे, तो चांगल्या पद्धतीने युटिलाइज करण्यासाठी तो ॲडझॉर्ब झाला पाहिजे. म्हणून एकतर आपण नुसतं कार्बन रॉड नाही घेतला तर पोरस कार्बन रॉड घेतला, त्यातनं गॅस पास झाला पाहिजे. एक लक्षात घ्या, हे जे तुम्हाला
ट्यूब्स दिसतात ते त्याच्यातनं कंटिन्युअस हायड्रोजन गॅस आणि इकडनं कंटिन्युअस ऑक्सिजन गॅस बाहेर पडणार आहे. हायड्रोजन गॅस ऑक्सिजन गॅस हायड्रोजन गॅस ऑक्सिजन गॅस कंटिन्युअसली बाहेर पडणार आहे. आणि कंटिन्युअसली बाहेर पडणार आहे हे तर फ्युएल सेलचं वैशिष्ट्य आहे. फ्युएल सेलमध्ये आपण बघितलंय सुरुवातीलाच आता मी सांगितलंय की फ्युएल सेल इतर व्होल्टेज सेलपेक्षा वेगळा आहे. का वेगळा आहे? कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअस सप्लाय आहे रिएक्टंटचा रिझर्वायर मधून. तो एका कंटेनरमध्ये त्याचे रिएक्टंट कंपोनंट पॅक केलेले नाही आहेत, कंटिन्युअस सप्लाय चालू आहे. आता हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा कंटिन्युअस सप्लाय चालू आहे आणि ते चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होण्यासाठी ते ॲब्झॉर्ब झाले पाहिजेत म्हणून पोरस कार्बन रॉडची विथ फाईनली डिवायडेड प्लॅटिनम म्हणून निवड करण्यात आली. हे दोन्ही कार्बन रॉड आहेत विथ फाईनली डिवायडेड प्लॅटिनम, पण दोघांमधनं पास होणारे गॅस मात्र वेगळे वेगळे आहेत. ॲनोड म्हणून जो इलेक्ट्रोड आहे त्यातनं हायड्रोजन गॅस पास होणार आहे आणि जो कॅथोड म्हणून इलेक्ट्रोड आहे त्यातनं ऑक्सिजन गॅस पास होणार आहे कंटिन्युअसली. आणि दोन्ही इलेक्ट्रोड दिसते आपल्या सगळ्यांना की हॉट ॲक्वियस केओएच मध्ये हॉट केओएच सोल्युशनमध्ये डीप केलेले आहेत. ही एक्सटर्नल सर्किटमधनं इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहेत. ऑब्विसली गॅल्व्हॅनिक सेलच्या केसमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होतात एक्सटर्नल सर्किटमधनं ॲनोडकडनं कॅथोडकडे. मग ॲनोडवरती गॅल्व्हॅनिक सेलच्या केसमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो, कॅथोडच्या केसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो. अशा पद्धतीने आपण ऑलरेडी अभ्यास केला आहे आणि आता आपण त्याच गोष्टीवरती चर्चा करत आहोत. आणि आता सुद्धा इलेक्ट्रॉन एक्सटर्नल सर्किटमधनं ॲनोडकडनं कॅथोडकडे जाताना दिसत आहेत. अशा पद्धतीने मी कन्स्ट्रक्शन क्लिअर केलं आणि तरीसुद्धा टेक्स्टमधलं कन्स्ट्रक्शन वाचतोय. इन हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल द फ्युएल इज हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस इज अन ऑक्सिडायझिंग एजंट. The energy of combustion of hydrogen is converted into electrical energy. Construction मध्ये सांगितले the anode and cathode are porous carbon rods containing small amount of finely divided platinum that acts as a catalyst. The electrolyte is hot aqueous solution of KOH. The carbon rods immersed into the electrolyte. Hydrogen gas is continuously bubbled through the anode and oxygen gas is continuously bubbled through the cathode into the electrolyte. हे कन्स्ट्रक्शन झालं, डायग्राम झाली. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन बघूयात. आपण लास्ट सेशनमध्ये फ्युएल सेल बघितला होता. फ्युएल सेल इतर व्होल्टेज सेलपेक्षा वेगळा कसा आहे ते पण मी बोललो होतो. फ्युएल सेलचं कन्स्ट्रक्शन बघितलं होतं आणि आता फ्युएल सेलचं वर्किंग बघूया. फ्युएल सेलचं वर्किंग बघायचं म्हणजे काय करायचं तर त्याच्यामधल्या घडणाऱ्या ऑक्सिडेशन रिएक्शन आणि त्यातले रिडक्शन रिएक्शन बघायच्या आणि ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शनची मिळून नेट रिएक्शन बघायची. ओके, बघूया पहिले ऑक्सिडेशन रिएक्शनमध्ये काय होणार आहे. तत्पूर्वी आपण एकदा फ्युएल सेलच्या रचनेकडे सुद्धा जाऊया. फ्युएल सेलमध्ये आपण बघितलं होतं पोरस कार्बन रॉड विथ स्मॉल अमाऊंट ऑफ प्लॅटिनम आहे आणि ॲनोडच्या केसमध्ये त्या रॉडवर कार्बन रॉडवर हायड्रोजन गॅस पास केला आणि प्लॅटिनम हा कॅटॅलिस्ट म्हणून ॲक्ट होणार आहे म्हणजे तो त्या गॅसला ॲब्झॉर्ब करायला मदत करणार आहे. जो कॅथोड म्हणून कार्बन रॉड वापरला तिकडे ऑक्सिजन गॅस पास केला, तिकडे सुद्धा प्लॅटिनम आहेच सेम, तो परत ऑक्सिजन गॅसला ॲब्झॉर्ब करायला मदत करणार आहे. आणि हे जे ॲब्झॉर्ब्ड गॅसेस आहेत हायड्रोजन असो किंवा ऑक्सिजन, हायड्रोजन असो किंवा ऑक्सिजन हे ॲब्झॉर्ब गॅसेस आहेत. हे आता रिएक्शन देणार आहेत. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट हे गॅस हा जो कॅटॅलिस्ट वापरला आपण प्लॅटिनम दोन्ही रॉडवर वापरला, हा जो प्लॅटिनम वापरला आहे ज्याच्यामुळे गॅस ॲब्झॉर्ब होणार आहे त्यामुळे रिएक्टिव्हिटी जी आहे ती वाढणार आहे इलेक्ट्रोडवरची. चला पहिले बघूया ऑक्सिडेशन ॲट ॲनोड. आता ऑक्सिडेशन ॲट ॲनोड मध्ये आपल्याला दिसतंय की हायड्रोजन गॅस आलाय ॲनोडवरती. मी परत एकदा सांगतोय की रिॲक्शन मी मोस्ट ऑफ द टाइम लॉजिकली समजून सांगायचा प्रयत्न करतो. कधी कधी तर मेकॅनिझमचा विचार न करता किंवा मेकॅनिझम तसंच व्हायला पाहिजे असा हट्ट न धरता
रिॲक्शन लक्षात राहावी म्हणून मी काही गोष्टी समजावून सांगतो, कारण आपल्याला रिॲक्शन लिहायची आहे पेपरला. आता त्यामुळे रिॲक्शन शिकवताना जाणीवपूर्वक नीट लक्ष देत चला. त्यामुळे रिॲक्शन पाठ करावी लागणार नाही, रिॲक्शन आपोआप तुमची तुम्हाला लिहिता येईल. आता इथे सुद्धा बघा, इकडे हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडवरती आलाय आणि बाजूला हॉट ॲक्वियस KOH तर सोल्युशन आहे म्हणजे OH मायनस आहे, म्हणजे हायड्रोजन गॅस आहे आणि OH मायनस आहे. आणि इथे तुम्हाला दिसतंय की हायड्रोजन गॅस आहे, तर हा हायड्रोजन गॅस आणि OH मायनस मिळून वॉटर तयार करतात असं तुम्हाला दिसतंय. एक साधा कॉमन सेन्स, साधा सेन्स आहे की हायड्रोजन जर का OH मायनस बरोबर कंबाईन करायचा असेल तर तो हायड्रोजन H म्हणून चालणार नाही, तर तो H प्लस व्हायला पाहिजे. आणि जर का Hचं रूपांतर H प्लस मध्ये व्हायला पाहिजे तर या हायड्रोजननी तो इलेक्ट्रॉन देऊन टाकायला पाहिजे. आता तुम्हाला इथं क्लिअर कट दिसतंय की इथे 4OH मायनस मी घेतलेत, म्हटले इकडनं मला 2 दुने 4 म्हणजे 4H प्लस मिळणार आहेत. आणि जर का हे 4H प्लस आणि 4OH मायनस मिळून 4H2O देत असतील तर मी तुम्हाला सांगितले की एका हायड्रोजनचं रूपांतर प्रोटॉनमध्ये होण्यासाठी म्हणजे H प्लस मध्ये होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन डोनेट व्हायला पाहिजे. तर 4OH मायनस साठी 4H प्लस आहेत, म्हटल्यावर बाहेर किती इलेक्ट्रॉन पडतील? 4 इलेक्ट्रॉन बाहेर पडतील. का? कारण मी एका H मधनं 1 इलेक्ट्रॉन बाहेर पडतो सांगतो, म्हणजे 4 हायड्रोजन मधनं 4 इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहेत, त्यामुळे 4H प्लस तयार होणार आहेत. 4 प्लस H प्लस आणि 4OH मायनस मिळून 4 वॉटर मॉलिक्यूल तयार होणार आहेत. परत एकदा हे 2 दुने 4 म्हणजे 4H झालेत. ओके, एक H प्लस प्लस इलेक्ट्रॉन मी लक्षात ठेवायला सांगितला, म्हणजे 4H म्हणून 4H प्लस प्लस 4 इलेक्ट्रॉन, 4H प्लस 4OH मायनस मिळून 4 वॉटर आणि 4 इलेक्ट्रॉन. दिस इज डन. ओके, फॅन्टॅस्टिक. ही झाली ऑक्सिडेशन ॲट ॲनोड. नाव वी विल गो फॉर रिडक्शन ॲट कॅथोड. ते जे इलेक्ट्रॉन आहेत जे ॲनोडवरती रिलीज झालेत ते इलेक्ट्रॉन एक्सटर्नल सर्किटमधून कॅथोडमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि कॅथोडवर आपल्याकडे ऑक्सिजन आहे म्हणून ऑक्सिजन आणि 4 इलेक्ट्रॉन. प्युअर KOH काही वापरणार नाही, ॲक्वियस KOH वापरले म्हटल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल आहेत का नाही आहेत. आणि इथे तुम्हाला आता ऑक्सिडेशन झालेलं दिसेल या केसमध्ये. सॉरी, इथे ऑक्सिडेशन नाही, इथे तुम्हाला ऑक्सिडेशन झाले दिसले, इथे तुम्हाला ऑक्सिडेशन का रिडक्शन झालेलं दिसेल. आता हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत बघा किती, मी लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा एकदा हे आपल्याला पूर्णपणे डोक्यात येण्यासाठी म्हणून मी काय करतो बघा, हे 2 H2 आहेत म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात यायला पाहिजे अरे हा 2 H प्लस आहेत आणि हे 2 OH मायनस आहेत, बरोबर. आणि हे O2 आहेत ना, म्हणजे एक ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतो? ओचं रूपांतर मी कशात करतो? O मायनस का O2 मायनस? O2 मायनस. म्हणजे एक ऑक्सिजन ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घेईल? 2 इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन घेतील? 4. पण एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर O2 मायनस करतो, मग 2 ऑक्सिजन 4 इलेक्ट्रॉन घेऊन 2 O2 मायनस तयार करतील. ओके, डन. परत एकदा 2 H2O मी असं लिहिलं 2H प्लस आणि 2 OH मायनस. डन. पुढे काय केलं मी? एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन खातो, म्हणजे 2 ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन खातील? 4. म्हणजे मला एक ऑक्सिजननी 2 इलेक्ट्रॉन खाल्ले तर O2 मायनस मिळतं आणि 2 ऑक्सिजननी 4 इलेक्ट्रॉन काढल्यानंतर मला 2 O2 मायनस मिळेल. काय मिळेल? 2 O2 मायनस. आता 2 O2 मायनस आणि 2H प्लस म्हणजे एक O2 मायनसनी एक H प्लस खाल्ला तर 2 O2 मायनसनी 2 H प्लस खाल्ल्यावर मला किती मिळतील? 2 OH मायनस 2 OH मायनस 2 OH मायनस. आपल्याला काय मिळेल? 4 OH मायनस. परत एकदा 2H प्लस 2 O2 मायनस, एका O2 मायनसनी एक H प्लस खाल्ला, एक OH मायनस. 2H प्लस 2 O2 मायनस खाल्ले 2 OH मायनस, 2 OH मायनस 2 OH मायनस. आपल्याला काय मिळणार आहे? 4 OH मायनस. या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट झालेत, रिडक्शन झाले म्हणून याला काय म्हणतात? रिडक्शन ॲट कॅथोड.
आणि मग या ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या आणि रिडक्शन रिॲक्शनची आपण ॲडिशन केली. मी रिॲक्शन लॉजिकली कशी समजून सांगितली. मी म्हणत नाही हे मेकॅनिझम आहे, मी म्हणतोय मला प्रॉडक्ट नीट लिहिता आले पाहिजेत, त्यासाठी आपली एक वैचारिक पद्धती सेट पाहिजे. ती वैचारिक पद्धती मी सेट करतो आणि ती नॉन सायंटिफिक नाही, ती सायंटिफिक आहे. मी सांगितलेल्या व्हॅलन्सी काही ऑक्सिजनच्या चुकीच्या नाही आहेत. ओके, त्या नॉर्मल वेनीच आपण ज्या नेहमी वापरतो त्याच आपण वापरल्यात. ओके, डन, थँक्यू. आता बघा, ॲडिशन करायचं आणि नेट रिॲक्शन लिहायची आहे. बरोबर. 2H2 तर 2H2 येतील, O2 पण O2 येतील. 4 इलेक्ट्रॉनला 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. 4OH- ला 4OH- कॅन्सल होतील. 2H2O आणि इकडे 4H2O म्हणजे काय झालं, हे 2H2O आणि हे 4H2O, ह्याच्यातले ते 2H2O आणि त्यातले 2H2O कॅन्सल होतील. हे 2H2O ते 2H2O कॅन्सल होतील आणि 2H2O उरतील. परत एकदा या दोघांची जर का ॲडिशन करायची म्हटली तर 2H2 उरेल जो दिसतोय, O2 उरेल जो पण दिसतोय. त्यानंतर मी सांगितलं हे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. त्याचबरोबर हा 4OH- हे 4OH- कॅन्सल होतील आणि मग हा 2H2O आणि या 4H2O उरतील 4H2O. पण हे 2H2O याच्यातल्या 2H2Oला कॅन्सल करतील आणि फक्त 2H2O उरेल. म्हणजे मला या सगळ्या वर्किंगमधनं काय दिसलं तर हायड्रोजनचं ऑक्सिडेशन केलंय आणि वॉटर तयार झाले. परत एकदा ऐका, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन केले आणि वॉटर तयार झाले. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन केले आणि वॉटर तयार झाले. O2चं रिडक्शन केलंय आणि OH- तयार झाले. O2चं रिडक्शन केलंय आणि OH- तयार झाले. O2चं रिडक्शन केलं. मी अर्थ सांगतोय बरं का, काय काय घडलं इथं. मला काय दिसतंय, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन करून H2O तयार झालाय. ऑक्सिजनचं रिडक्शन करून OH- तयार झाले. परत एकदा, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन करून H2O तयार झालाय. ऑक्सिजनचे रिडक्शन करून OH- तयार झालाय. आणि नेट रिॲक्शनमध्ये काय दिसतंय, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन केलंय म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिॲक्ट झाला. पण मी अनेक वेळा सांगितले ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्ड असतो त्याला आपण कंबशन म्हणतो. म्हणजे मी काय म्हणेल, ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये मला दिसतंय की ऑक्सिजनमुळे हायड्रोजनचं कंबशन झालंय आणि मला वॉटर मिळालंय. परत एकदा, हायड्रोजनचं ऑक्सिजननी काय केलंय, कंबशन केलंय म्हणजे हायड्रोजनचं कंबशन झालंय आणि मला वॉटर मॉलिक्यूल मिळालाय. कुठं, नेट रिॲक्शनमध्ये. पण गंमत अशी आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजन डायरेक्ट रिॲक्टच झालेले नाही आहेत. म्हणजे या रिॲक्शनमध्ये जे दिसतंय तसं ॲक्च्युली घडत नाही आहे. तर हायड्रोजन वेगळा रिॲक्ट झाला आहे, ऑक्सिजन वेगळा रिॲक्ट झाला आहे. हे कळलं आहे का सगळ्यांना? परत एकदा ऐका मी काय बोलतोय ते. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झाले आणि वॉटर मिळाले. ऑक्सिजनचं रिडक्शन झालं आणि OH- मिळालं आणि हायड्रोजनचं ऑक्सिडेशन करून वॉटर मिळालेली रिॲक्शन आणि ऑक्सिजनचे रिडक्शन करून OH- मिळालेली रिॲक्शन जेव्हा मी ॲड केली त्यावेळेस मला नेट रिॲक्शन मिळाली आणि त्याच्यामध्ये मला असं दिसतंय हायड्रोजनचं कंबशन होऊन आपल्याला लिक्विड वॉटर मिळालेलं आहे. पण मी सांगितलं या रिॲक्शनमध्ये जरी असं वाटत असलं की डायरेक्ट कंबशन झाले, तसं झालेलं नाही आहे. कारण या एक रिॲक्शन ॲनोडवर घडली आणि एक रिॲक्शन कॅथोडवर घडलेली आहे. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्युएल सेल बघूया. पहिला ॲडव्हान्टेज आहे, रिॲक्टिव्ह सबस्टन्सेस आर कंटिन्युअसली सप्लाइड टू द इलेक्ट्रोड्स. काल किंवा अगोदरच्या सेशनमध्ये जेव्हा मी फ्युएल सेलची इंट्रोडक्शन केली त्याच्यामध्ये मी बोललो होतो की इतर व्होल्टाईक सेलमध्ये आणि या सेलमध्ये डिफरन्स हाच आहे की इथं जे रिॲक्टिंग सबस्टन्स आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे मी कंटिन्युअस सप्लाय करतोय. त्याच्यामुळे काय होतं आहे की हे सबस्टन्स या रिॲक्शन पॉटमध्ये संपलेत आणि मग हे सगळं सेल डिस्कार्ड करावा लागतोय असं घडत नाही आहे. म्हणून वाक्य काय दिले ते नीट बघा. रिॲक्टिंग सबस्टन्सेस आर कंटिन्युअसली सप्लाइड टू द इलेक्ट्रोड्स अनलाईक कन्व्हेन्शनल सेल. म्हणजे कन्व्हेन्शनल सेलमध्ये असं होत नाही. फ्युएल सेल्स डू नॉट हॅव टू बी डिस्कार्डेड ऑन कन्झम्पशन ऑफ केमिकल. म्हणजे केमिकल संपल्यानंतर कंटेनरमधले आपल्याला फ्युएल सेल डिस्कार्ड करायची गरज नाही, कारण आपले जे रिॲक्टिंग मटेरियल आहे किंवा रिॲक्टंट्स आहेत ते आपण कंटिन्युअसली सप्लाय करतोय.
इतर जेव्हा आपण फ्युएल सेल सोडून इतर जे व्होल्टाईक सेल बघितलेत, कन्व्हेन्शनल सेल बघितलेत, त्याच्यामध्ये रिॲक्शन पॉटमधले जे इलेक्ट्रोलाइट आहेत ते संपतात आणि ते संपल्यामुळे ते सेल टाकून द्यावे लागतात. बरोबर आहे. तसं आपल्याला इथं करायची गरज नाही, कारण रिॲक्टिंग सबस्टन्सेस वी आर कंटिन्युअसली सप्लाईंग. दुसरा ॲडव्हान्टेज आहे नॉन पोल्युटिंग. म्हणजे काय, त्याच्यामुळे पोल्युशन घडणार नाही का, कारण सगळ्या रिॲक्शन झाल्यानंतर जे रिॲक्टंट प्रॉडक्ट मिळतं आहे ते फक्त वॉटर आहे, जे नॅचरल आहे. ओके, पाणी पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे वॉटर हे फक्त एकमेव प्रॉडक्ट असल्यामुळे ही याच्यातनं जे म्हणतो आपण की रिॲक्शनमधनं जे प्रॉडक्ट बाहेर पडणार आहे ते नॉन पोल्युटिंग आहे, कारण वॉटर इज ओनली द प्रॉडक्ट अँड विच इज नॉन पोल्युटिंग वन. थँक्यू. तिसरा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे याची एफिशियन्सी 70% आहे. थर्मल प्लांटची एफिशियन्सी 40% आहे, म्हणजे ऑलमोस्ट डबल एफिशियन्सी आहे फ्युएल सेलची. 70% एफिशियन्सी आहे फ्युएल सेलची आणि थर्मल प्लांटची 40% आहे. मग थर्मल प्लांटपेक्षा फ्युएल सेलची एफिशियन्सी जास्त आहे. आता बघूया ड्रॉबॅक्स बघूया. हायड्रोजन गॅस इज हॅझार्डस टू हँडल, हा पहिला ड्रॉबॅक आहे. परत एकदा आहे का, हायड्रोजन गॅस इज हॅझार्डस टू हँडल, जो आपण ॲनोडच्या केसमध्ये यूज करणार आहे. इट इज हॅझार्डस टू हँडल, नंबर 1. नंबर 2, कॉस्ट ऑफ प्रिपेरिंग ऑफ हायड्रोजन इज हाय, म्हणजे हायड्रोजन तयार करायची कॉस्टसुद्धा काय हाय. हे दोनच ड्रॉबॅक आहेत. आता बघूया ॲप्लिकेशन ऑफ फ्युएल सेल्स. चला बघूया ॲप्लिकेशन ऑफ फ्युएल सेल. पहिलं ॲप्लिकेशन आहे फ्युएल सेलचं, यूज्ड ॲज ऑन एक्सपेरिमेंटल बेसिस इन ॲटोमोबाईल. अजून पूर्णपणे वापरात आलं नाही आहे. एक्सपेरिमेंटल बेसवरती फ्युएल सेल वापरण्यात आलेत ॲटोमोबाईलमध्ये. नंबर 2, यूज्ड फॉर इलेक्ट्रिकल पॉवर इन स्पेस प्रोग्रॅम. स्पेस प्रोग्रॅममध्ये इलेक्ट्रिकल पॉवर म्हणून त्यांचा वापर करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलची अधिक माहिती नंबर 3 मध्ये दिसते. इन स्पेसक्राफ्ट द फ्युएल सेल इज ऑपरेटेड ॲट सच अ हाय टेम्परेचर. म्हणजे हाय टेम्परेचरला फ्युएल सेल ऑपरेट केले जाणार आहेत की वॉटर इव्हॅपोरेट होणार आहे त्याच रेटला ज्या रेटला ते तयार होणार आहे. म्हणजे वॉटर तयारही होणार आहे, इव्हॅपोरेटही होणार आहे, कारण ज्या टेम्परेचरला फ्युएल सेल ऑपरेट केला जाणार आहे ते टेम्परेचर हाय आहे. म्हणजे ज्या टेम्परेचरला वॉटर तयार होईल ज्या क्षणी वॉटर तयार होईल त्याच वेळेस ते, किंवा ज्या रेटमध्ये वॉटर तयार होईल त्याच रेटमध्ये ते इव्हॅपोरेटसुद्धा केलं जाणार आहे तयार झाल्या. आता त्याच्यामुळे ज्या वेपर तयार होणार आहेत पाण्याच्या त्या कंडेन्स केल्या जातील आणि ड्रिंकिंग पर्पजसाठी वापरल्या जातील. परत एकदा ऐका, इन स्पेसक्राफ्ट द फ्युएल सेल इज ऑपरेटेड ॲट सच अ हाय टेम्परेचर दॅट वॉटर इव्हॅपोरेट्स ॲट द सेम रेट ॲज इट फॉर्म. म्हणजे तो तयार झाल्या इव्हॅपोरेट केला जाणार आहे. परत मागाशी काही चुकून मी काही वेगळं बोललो असेल तर माफ करा. परत एकदा नीट ऐका, वॉटर इव्हॅपोरेट्स ॲट द सेम रेट ॲज इट फॉर्म, म्हणजे तो तयार झाल्या तो इव्हॅपोरेट केला जाणार आहे आणि असं पाणी कंडेन्स करून प्युअर वॉटर ड्रिंकिंग पर्पजसाठी वापरलं जाणार आहे ॲस्ट्रॉनॉटच्या. भविष्यात फ्युएल सेल आपल्याला काय फायदेशीर ठरू शकतात ते 4थ्या पॉईंटमध्ये मांडले. इन फ्युचर फ्युएल सेल्स कॅन पॉसिबली बी एक्सप्लोर्ड. त्याच्यावरती काम चालू आहे, कारण मी सांगितलं एफिशियन्सी 70% आहे. पण हायड्रोजन गॅस हा हँडल करायला जरा प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर हायड्रोजन गॅस तयार करायची कॉस्टिंगसुद्धा आहे. त्याच्यामुळं हे मेन ड्रॉबॅक आहेत. त्यामुळे आपल्याला फ्युएल सेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने सध्या वापरता येत नाही, पण त्याच्यावर काम चालू आहे. फ्युएल सेल जे आहेत ते पॉसिबली कॅन बी एक्सप्लोर्ड ॲज पॉवर जनरेटर्स इन हॉस्पिटल, हॉटेल्स अँड होम. इतर काही वेगळ्या पद्धतीचे कंपोनंट्स घेऊन फ्युएल सेल वर्कआउट करता येतो का, आणि त्या वर्किंगमधनं आपल्याला जे मेन हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स अँड होम हे जे कन्झम्पशन सेंटर आहेत इलेक्ट्रिसिटीचे, यासाठी वापरता पॉवर जनरेटरसाठी म्हणून फ्युएल सेल वापरता येईल का, तर येऊ शकतो. आणि फ्युचरमध्ये आपण चांगल्या पद्धतीने फ्युएल सेल हा या मोठ्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे ॲटोमोबाईलमध्ये सुद्धा आणि या केसेसमध्ये सुद्धा आपल्याला फ्युएल सेल वापरताना दिसला जाईल. आपण आत्तापर्यंत इलेक्ट्रोकेमिस्ट्री या धड्यामध्ये काय काय बघितलं याची एकदा रिव्हिजन करूया आणि नंतर मी एक निवेदन करणार आहे, ते नीट ऐका. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या धड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स बघितले, म्हणजे मी तुम्हाला करंट कसा फ्लो होतो ते सांगितलं होतं. इलेक्ट्रॉन फ्लो होतात, पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होतो,
थ्रू मेटॅलिक वायर, इलेक्ट्रिक सोर्स ह्याच्याबद्दलही मी माहिती दिली. त्याचबरोबर इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये आपण इलेक्ट्रोलिटिक सेल बघितला. इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर आहे हे पण मी एक्सप्लेन केलं होतं. त्याचबरोबर गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेलचा आपण अभ्यास चालू केला. त्या दोघांमध्ये डिफरन्सही मी सांगितला होता एका लेक्चरमध्ये. त्याचबरोबर सॉल्ट ब्रिज बघितला, सॉल्ट ब्रिजचं कन्स्ट्रक्शन बघितलं, सॉल्ट ब्रिजचे फायदे बघितले. मग मी तुम्हाला सेल रिप्रेझेंटेशन शिकवलं होतं. लेफ्ट हँड साईडला घालायचं, राईट हँड साईडला घालायचं, ॲनोड कोण आहे, ॲनोड कुठं लिहायचा, कॅथोड कुठं लिहायचा, सिंगल लाईन म्हणजे काय, डबल लाईन म्हणजे काय. ते झाल्यानंतर आपण गॅल्व्हॅनिक सेल बघितले. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आपण प्रायमरी सेल बघितला, सेकंडरी सेल बघितला आणि त्या दोघांमध्ये डिफरन्स आहे मी सांगितला. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये प्रायमरी सेल कुठला कोणाला म्हणायचं, सेकंडरी सेल कोणाला म्हणायचं. ड्राय सेल बघितला आपण, डे टू डे लाईफमध्ये कुठले जे सेल वापरतो त्याचा अभ्यास चालू केला. ड्राय सेल बघितला, ज्याला लेक्लांच सेल म्हटलं होतं. लेड स्टोरेज बॅटरी बघितली होती. त्याचबरोबर निकेल कॅडमियम स्टोरेज सेल बघितला. फ्युएल सेल बघितला आणि त्याच्यामध्ये फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेलचा आपण अभ्यास केला. एक लक्षात घ्या, मी गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जे सगळे सेल सिलेबसमध्ये आहेत त्यातला एक सेल सोडून बाकी सगळे सेल कव्हर केलेत. ओके, जो ठेवलेला जो म्हणजे राहिलेला जो सेल आहे बाजूला ठेवला आहे, ज्याला एका सेलला मी शिकवलेलं नाही आहे, त्या सेलचं नाव आहे मर्क्युरी बॅटरी. किंवा बॅटरीचा जो पार्ट आहे मर्क्युरी बॅटरीचा तो पार्ट बाजूला ठेवून मी हे सगळं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. पण जे काही सगळं सांगितलं आहे ते व्होल्टाइक सेलचा पार्ट, मेजर पार्ट कव्हर केला आहे. आता काय घेतलं नाही आहे तर इलेक्ट्रोलिटिक सेलच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी घेतलेल्या नाही आहेत. इलेक्ट्रोलिटिक सेलच्या संदर्भातल्या गोष्टी, गॅल्व्हॅनिक सेलच्या संदर्भातल्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत बाजूला. ते का केलं त्याचं कारण सांगतो. जेव्हा आपला क्लास रेग्युलर इंटरवलला चालू होईल त्यावेळेस या सर्वच्या सर्व गोष्टी घेण्यात येतील. एक लक्षात घ्या, गंमत अशी आहे की काही गोष्टी या शिकवण्यासाठी चर्चा होण्याची गरज, आणि चर्चा करताना अनेक डाऊट्स क्लिअर होतात. आत्ता तसं म्हटलं तरी ही वन वे प्रोसेस चालू आहे. आम्ही सर्व लोक शिकवतोय आणि तुम्ही लोक घरी शिकताय, पण वर्गात बसून शिकण्यामध्ये आणि अशा शिकण्यामध्ये खूप फरक आहे. आणि काही कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहेत जे शिकवताना अनेक शंका निर्माणही होतील जेव्हा तुम्ही समोर बसलेले असाल आमच्या. तेव्हा आत्ता जर का ते कन्सेप्ट शिकवले आणि नुसता धडा संपवायचा म्हणून ते संपवलं तर ते बरोबर राहणार नाही. तो त्या कन्सेप्टवरती आणि तुमच्यावरती केलेला अन्याय असेल. तो कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही समोर असणं प्रचंड गरजेचं आहे. म्हणून काही पार्ट जो आहे तो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधला आपले रेग्युलर वर्ग चालू झाले की घेणार आहे. त्यामुळे अजिबात शंका राहू देऊ नका मनामध्ये की सरांनी हे पार्ट सोडला का, सर घेणार नाहीत का. आता मर्क्युरी बॅटरीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा गॅल्व्हॅनिक सेलची रिव्हिजन करणार आहोत. म्हणून मर्क्युरी बॅटरीचा अभ्यास नंतर करायचा आहे. त्यानिमित्ताने परत एकदा ॲनोड कॅथोड सगळं कव्हर केलं जाईल. सिमिलरली इलेक्ट्रोलिटिक सेलचं तर अजून खूप गोष्टी सांगायच्या, काही कन्सेप्ट सांगायचे आणि त्यातनं कदाचित जास्त शंका तयार होतील. पण कधी कधी असं होतं की खूप शंका तयार झाल्या तर आपण तो कन्सेप्ट नंतर शिकतच नाही. तो अवघड जरी असला तरी तो सोपा करून सांगणार आहे मी ऑब्विसली, आणि तो तुम्हाला सोपाही वाटणार आहे. पण त्यासाठी आपले रेग्युलर वर्ग चालू झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आणि तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. म्हणून मी आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट चालू करतोय. केमिस्ट्री 2चा हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन जो लेसन आहे तो मी स्टार्ट करणार आहे.